यानंतरचा पुढील सन्मान असेल आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोककलेसाठी सदैव तळमळीने काम करणारे व्यक्तिमत्व, अनेक कलावंतांच्या हृदयात आणि मनात राहिलेलं व्यक्तिमत्व, अर्थातच आदरणीय सन्माननीय संजयजी होळंबे साहेब, अर्थातच गावा साऊंडचे सर्व साहेबांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या आपलं मनापासून स्वागत करेल. आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला एकमेव डावा साऊंड आज प्रख्यात आहे आणि खऱ्या अर्थानं असं हे तरुण असं व्यक्तिमत्व आहे आणि आज काही कलाकारांना आमच्या कोकणातील लोककला आहे त्यांचे बंधू देखील आहेत त्यांच्यासमोर तुम्ही आपण कृपया आपण साहेबांना व्यासपीठावर या. कारण कल्पना आहे ज्यावेळेस आपण उद्योजक क्षेत्रामध्ये येतो तेव्हा आपल्या घरातील कुटुंब आपल्या समोरच असतं आणि खऱ्या अर्थाने ही साथ आहे आणि याच साथीच्या जोरावर आज डावा साऊंड आपल्या रत्नागिरीमध्ये प्रख्यात होत आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास खेळणारी माणसं इतिहास विसरू शकत आहे. मोठा इतिहास आणि खऱ्या अर्थाने याला साधेच असणारा व्यक्तिमत्व अर्थातून आदरणीय सर्वांनी संजयजी होळंबे साहेब यांचा या ठिकाणी तुम्ही सन्मान होतो. साहेब आपल्या समोर असताना आपलं सगळं कुटुंबीय यांचं देखील मनापासून स्वागत करेल. कारण आपण ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये पाहून टाकले आणि खऱ्या अर्थानं आपण आजचं पाहून मित्रांनो नेत्रदीपक ठरलेलं आहे आणि त्याकरिता संजय होळंबे साहेब माझा देखील एक महत्वाचा योग असेल. कारण हे नाव फक्त ऐकलं होतं परंतु ते व्यक्तिमत्व आज मला साक्षात या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांच्याबद्दल या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करण्याचं भाग्य मिळते. आदरणीय संजयजी होळंबे साहेब आपलं मनापासून स्वागत करेल. कारण आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमच्या लोकांची बहुचर्चित बहुप्रिय नमन कला असेल जागतिक कला असेल या लोककलेचं जेव्हा आयोजन होतं आणि हे आयोजन होत असताना प्रत्येक कलाकाराला वाटते की हा साऊंड बोलत आहे. जर त्यावेळेस साऊंड डावा साऊंड असेल तर नक्कीच तो कलाकाराला देखील कार्यक्रम करण्याची एक वेगळी ऊर्जा असते. अर्थातच आदरणीय संजयजी होळंबे साहेब आपल्या मनापासून स्वागत करतो. मी आपणास विनंती करतो आहे कृपया आपण आपले दोन शब्द या पुरस्काराबद्दल आपण या ठिकाणी व्यक्त करावे. प्रथम महाराजांना मानाचा मुजरा, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर, शिवभक्त कोकण पूजा संघ परस मी कोकणी आयोजक सन्मान सोहळा. खूप अभिमान वाटतो कारण रत्नागिरी सारख्या छोट्याशा शहरात त्यातील एक छोटंसं पानवळ गाव आणि त्यातील एक छोट्याशा उद्योजकाचा सन्मान मुंबई सारख्या मोठ्या स्वप्न नगरीत होणं हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. बोलायचं खूपच आहे पण खास कधी असं माईकवर आपण बोलत नसल्यामुळे काय सुचत नाही. माईक ठेवून बोलू का? बरं अभिमान आणखीन एका गोष्टीचा वाटतो की कोकण शिवभक्त संस्था ही माझ्या कोकणातली आणि 7 समुद्र पार नेऊन आपली कोकणची कला दाखवणारा पहिला माझी संस्था म्हणजे ही कोकण शिवभक्त. या गोष्टीचाही अभिमान आहे मला. मी पहिल्यांदा मला वाटतं निलेश तुमचा प्रोग्राम पाहिला म्हणजे अतिशय सुंदर. आमचे आता त्या सगळ्यांचीच मला नावं नाही माहीत पण एवढ्या सुंदर मुलींनाही लाजवतील असे ही मुलं नसतात आणि हे प्रत्यक्ष पाहिलेले आहेत सर. आणि म्हणजे आता तर बरीचशी लोक त्याचं कॉपी करतात. अजून समजलेला नाही ती मुलं होती. आणि खरंच म्हणजे एवढे आणि एकनाथ दादा आमचा सुंदर गायक बाकी सगळं संगीत वगैरे आणि खरंच अभिमान वाटतो या गोष्टीचा की एवढ्या शून्यातून पाहिलंय. निलेश सर तुम्हाला शून्यातून पाहिलंय कारण हा शिवभक्त म्हणजे सगळं जे नियोजनाच्या आधी पण आपली ओळख होती पण हे सगळं शून्यातून उभं केलंय त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि मुंबई सारख्या नगरीत आम्हाला बोलून आमचा सत्कार केला ते त्या आमचं भाग्य आहे. आणखी सर बोलायचं खूपच होतं पण खास अशा वेळी काही सुचत नाही हो. तरी आभार आहे सर्वांचं. धन्यवाद.
अजून एकच असं नाही ठेवल्यानंतर मग काय काय बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की डावा हे नाव कसं पडलं. हा खूप मोठा विषय असतो, कारण खूप म्हणजे कमीत कमी 100 ते 500 लोकांनी मला हा प्रश्न विचारला असेल की हे डावा मागचं रिझन काय. काही ठिकाणी तर असं कोकणात कसं ते डाव म्हटल्यावर हे काहीतरी वेगळा डाव आहे त्याचं, बरं असं खूप जणांचं शब्द असतं. तर ते एक 2000 सालची गोष्ट असं की त्यावेळी असं एक फॅशन होती की प्रत्येकाच्या गाडीचे नंबरवरून त्याचं नाव लिहायचं, म्हणजे 41 दादा, त्याच्यानंतर राज पवार कदम. तर त्यावेळी माझी एक छोटीशी गाडी होती, तिचं नाव म्हणजे नंबर होता 5191 5191. तर मी म्हटलं माझ्या गाडीचं काय नाव आहे, तर डावा झालं. म्हटलं काही नाव आहे का, तरी सहज असं गाडीवर टाकलं माझी डावा. आणि कालांतराने माझ्या जवळचेच मित्र बोलायचे की डावा ही डावा. तर अशी मग काही जण बोलायला लागले डावा म्हणजे काय, तर म्हणतात नाही ते माझ्या गाडीचा नंबर असा. मग तुला डावा का म्हणतात, नाही म्हणतात ते नंबरवरूनच. पण त्यानंतर मग असं क्लिक झालं की नाव वेगळं आहे, सिस्टीमला देऊया. त्याच्या आधी माझं ते जुगाई मंडप डेकोरेटर्स होतं 2000 सालच्या आधी. आणि त्याच्यानंतर जे डावा टाकलं ना, तर भयंकर व्हायरलच झाला तो विषय. त्या पिरियडला मला वाटतं डीजेवर बंदी आली होती. आणि त्यावेळी कोकणात बऱ्यापैकी माझ्याकडे मोठी सिस्टीम असायची, मोठे फेस मोठे टॉवर. आणि ती बंदी झाल्यानंतर काही कुठे लावू शकत नव्हतो. आणि मग सर जाकडी आमच्याच गावची जाकडी होती. तर म्हणतात की ते तुझं स्पीकर लाव आमच्या इथे जाकडीला. आणि खूप मोठ्या ताकदीचे स्पीकर असायचे त्यावेळी, कुणाकडे अशी सिस्टीम नाही. आणि 2 स्पीकर लावलेले त्यावेळेला. मला वाटतं किती भाडं होतं साधारण पहिल्या ऑर्डरचं 500 रुपये वगैरे त्या काळची गोष्ट होती. आणि 500 रुपये भाड्याने ते 2 स्पीकर आम्ही दिलेले. आणि एवढे सर भयानक वाजले, कारण समोरच्या नाचवाल्यांकडे छोटे 12 स्पीकर होते. आणि त्या दिवशी पहिली त्याची सिस्टीम जळली समोरच्याची, कारण माझी मोठे स्पीकर असल्यामुळे सर छान मोठा आवाज व्हायचा. आणि मग ते दुसऱ्याच्या प्रोग्रामवाल्यांना प्रेशर आला, ते भयानक डावाचं वाजतंय, सिस्टीम झाली. आणि असं त्यानंतर पाठोपाठ एक 7-8 जणांच्या तरी सिस्टीम जळल्या. तर तेव्हा असं प्रॉपर लोकांना वाचायचं डावा म्हणजे काहीतरी वेगळा डावच म्हणजे अशा काय काय म्हणजे मध्यंतरी मला सर कोण हातही मिळवायचे नाही प्रोग्रामच्या वेळेला, पण जो हात मिळवेल ना त्याची सिस्टीम जळणार. अशा काही गोष्टी अनुभव आलेले आहेत सर. पण काळांतरानंतर मला ते गोष्टी कळायला लागल्या की का असं होतंय. तर सांगायला लागले की तुला तुझ्याबरोबर असं हात मिळवला की ते समोरच्याचं काहीतरी होतं. पण मग जे माझे काही मित्र होते ना त्यांना मग खूप वेळा सांगितलं असं नाही, म्हणजे साऊंड क्षेत्रातलं ना माझ्याकडे जी सिस्टीम आहे ना ती खूप वॅटिकची आहे. म्हणजे अगदी तुमची जी 300 वॅटची असेल तर माझे 1000 वॅटचे स्पीकर आहेत. मला फारशी सिस्टीम खोलावी लागत नाही. आणि तुम्हाला आमचं कसं असतं शक्तीवाला तुरेवाला, शक्तीवाला लावून झाल्यावर मग तुरेवाल्याची बाजू असायची. मग ते जेव्हा लावायचे तेव्हा खूप कमी आवाज, मग त्यांच्या पार्टीचे जे कोण आई असते अरे आवाज कमी, त्याचा केवढा आवाज. मग ते आवाज फुल करण्याच्या याच्यात खूप वेळा असे स्पीकर झालेले आहेत, मशीन मधून दूर आलेले आहेत. पण आज या मंचावर असं सांगेन की असं काही नव्हतं. हा एक मुलांचा तो गैरसमज होता. पण आता खूप चांगल्या पद्धतीने सगळेच मुलं अपडेट करतात. चांगली सिस्टीम JBL आहे, RCF आहे. मी सध्या तरी पिंटो वापरतो. मग असं छान सगळ्याच्या आहे ना, आता तर कोणाचं काय होत नाही, दोस्ती खात्यात सगळ्या गोष्टी होऊन जातात. पण तो एक 2004-05चा तो काळ वेगळा होता. नवीन सिस्टीम मार्केटमध्ये आलेली, जाकरीला नव्याने लावलेली. तर पहिल्यांदा ते कोकणामध्ये एवढी मोठी सिस्टीम मी आणली. तर त्यानंतर काही जण असे म्हणायचे सगळं तूच दाखवतोस. त्याच्यानंतर शार्पी आल्या, लाईट आल्या, मग ते सगळं आम्हाला करावं लागतं आता. पण ह्या म्हणजे व्यवसायामध्ये काही अपडेट केल्याशिवाय आपल्या मार्केटमध्ये नाव पण राहता येत नाही. दुसरी एक सर अभिमानाची गोष्ट अशी सांगितली की शक्ती तुल्याच्या कार्यक्रमामध्ये 25 गाणी फक्त माझ्यावरून आलेली आहेत. म्हणजे हे अभिमानच. काही दिवाळीच्या दिवशी मला वाटतं माही सर, एकनाथ माही सरांनी मला गाणं भेट दिलं.
ते गाणं आज डीजेला एवढं भारी वाजतं. त्याच्यानंतर माझ्या लांजातले एक मित्र आहे डेरे, त्याने एक रॅप बनवून पाठवला माझ्यासाठी. अशी 25 गाणी फक्त माझ्यावरून डावा साऊंडवरून. एवढं छान भारी फील होतं आणि आज छान वाटतं एवढं सगळं. धन्यवाद.